आप देख रहे हैं केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। जिंतूर टिपू सुलतान चौकात अज्ञात चोरट्यांनी फोडले दुकान। जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद। शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात असलेल्या दुकानातून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शटर तोडून जवळपास 68,000चा माल लंपास केल्याची घटना दिनांक 11 जून सकाळच्या सुमारास उघडकीस आली। दरम्यान दुकानदाराच्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शहरातील जिंतूर येलदरी रस्त्यावरील टिपू सुलतान चौक परिसरातील HKGN कन्फेशनरी अँड एक्स सेंटर रिटेलर अँड होलसेल दुकानाचे मालक मोहम्मद दिलावर इस्माईल पिरानी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीतून नमूद केले आहे की दिनांक 10 जून मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूपजवळ असलेले शटरची पट्टी लोखंडी कैचीने कापून दुकानात प्रवेश करून दुकानात असलेला पार्ले बिस्किट, गायछाप तंबाखू, सूरज तंबाखू, साबळे बीडी, ब्रिस्टल सिगरेट, गोल्ड फ्लॅग माल व गळ्यातील चिल्लर रोखसह एकूण 68,495 रुपयांची चोरट्यांनी चोरी केली म्हणून पोलिसात अज्ञात चोरट्यांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक बोंदिराज सुकाळे व त्यांच्या पथकाने पाहणी केली। शिवाय परभणी येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते, मात्र त्याने दुकानासमोरील रस्त्यावर पर्यंत घुटमळला आहे। मागील काही दिवसांपासून शहरातील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी दुकानात चोरी केल्याने शहरातील व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून येत असून पोलिसांनी चोरट्याचा ताबडतोब थळा लावा म्हणून व्यापारी नागरिकातून मागणी जोर धरत आहे। केवन महाराष्ट्र बाबाराज के साथ जिंतूर। रात में 8:30 बजे दुकान बंद कर गया था मैं। सवेरे मालूम है कि दुकान माल ताला टूटे वाला था, चोरी हुई करके मालूम है। वैसे मैं पुलिस स्टेशन गया, पुलिस स्टेशन में जाके फरियाद लिखाया और पुलिस वाले आए, पंचनामा वो करे, बाद में फिर उनकी इंक्वायरी चालू है। 1 लाख से 50-60 हज़ार से 1 लाख का माल गया। कौन सा माल गया आपको? गायछाप, सूरज, क्रिस्टल, गोल्ड फ्लैग, पार्ले बॉक्स। अच्छा, कितने चोर थे कुछ अंदाज? मालूम नहीं कितने चोर थे क्या थे। हाँ।